ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तुम्हाला अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता इथे सुभेदार फॅमिली खरं तर गुढी उभारत असते. तेव्हा इथे प्रिया अश्विनला म्हणत असते, गेल्या वर्षी आपण जशी गुढी उभारली, पहिला मान आपला जसा होता तसाच यावर्षी देखील पहिला मान आपलंच ना, असं इथे म्हटल्याबरोबर खरं कल्पना मुद्दामच म्हणते, काय ना तन्वी, गेल्या वर्षी तुम्ही घेतला ना मान, त्यामुळे खरं तर सायली आणि अर्जुनला हा मान द्यायचा आहे, असं ते म्हटल्याबरोबर इथे प्रिया शांत बसते. त्यानंतर सगळेजण गुढीची इथे पूजा करत असतात. सायली प्रियाचं सत्य लवकरात लवकर बाहेर यावं अशी ही गुढीला प्रार्थना करत असते. तर अस्मिता इथे खरं तर सचिनचं आणि तिचं नातं पहिल्यासारखं छान व्हावं ही प्रार्थना करत असते. आता सुभेदार फॅमिली सर्वजण खरं गुढीची पूजा करून घेतलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही मैना असते, ती मैना इथे सायली आणि अर्जुनची वाट पाहत असते. कारण की 24 तासाच्या आत प्रियाचा खरा चेहरा समोर आणायचं असं चॅलेंज खरं तर सायलीने दिलेलं असतं. त्यामुळे खरं तर ती सायली आणि अर्जुनची इथे वाट पाहत असते. तितक्यातच खरं तर इथे अर्जुन आलेला असतो. इथे अर्जुन म्हणत असतो, आलो आहोत आम्ही, आणि माझी बायको अजिबात कधी खोटं बोलत नाही, जे ती बोलते ती नक्कीच ती करत असते, असं इथे म्हटल्याबरोबर मैना म्हणते, मग तुझी बायको तरी कुठे? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, त्या चॅलेंजची ती तयारी करत आहे. आता इथे खरं तर अर्जुनने सगळ्यांसमोर सायलीला इथे व्हिडिओ कॉल केलेला असतो. आणि जी काही सायली असते दुसऱ्या बाजूला, ती गुपचूप जाऊन प्रियाच्या रूमच्या दरवाजाच्या बाहेर उभं राहिलेली असते आणि दरवाजा तिचा थोडा उघडलेला असतो आणि ती खरं तर सगळ्यांनाच इथे व्हिडिओ कॉलवर दाखवत असते प्रियाला. आता इथे अर्जुन मुद्दाम मैनाच्या फोनवरून प्रियाला मेसेज करत असतो. मात्र ही प्रिया त्या मॅसेजला इग्नोर करत असते. आता इथे अर्जुनने मॅसेज केलेला असता की अगं पोरी, खरं तर मला पैशाची गरज आहे, लवकरात लवकर पैसे पाठव, नाही तर तुझ्या बाबाचं काही खरं नाही बघ, असं इथे खरं तर अर्जुननी प्रियाला मॅसेज केलेला असतो. तेव्हा इथे प्रिया स्वतःच्याच मनाशी बोलत असते, हा सदा मेला तर खरंच माझा ताणच जाईल, मला सगळं काही बरं वाटेल, आणि त्याचबरोबर खरं ही महिनासुद्धा जर गचकली ना तर विषय संपला, मग तर सर्वच कसं छान होईल, नाहीतर उद्या माझा गळा पकडायला हे कमी पडणार नाहीत, असं इथे खरं म्हटल्यानंतर हे सर्व काही ऐकलेलं असतं ते म्हणजे सदा आणि मैनाने. त्यामुळे खरं तर त्यांना खूप मोठा इथे धक्का बसलेला असतो. इथे खरं तर सदा आणि मैना सायली आणि अर्जुनला साथ देण्यासाठी तयार झालेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सायली आणि अर्जुन फार खुश असतात, कारण की सदा आणि मैना त्यांची मदत करायला तयार झालेले असतात. शिवाय खरं तर जे काही प्रियाचा टॅटू असतो डाव्या खांद्यावर, तो देखील इथे सायली आणि अर्जुनला दिसलेला असतो. त्यामुळे खरं दोघेही आज फार खुश असतात. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती सगळ्यासमोर खूप आदर्श सून असल्याचं नाटक करत असते. सकाळी उठून नाश्ता, चहा पाणी किंवा दुपारचं जेवण सर्व काही तयार ठेवलेलं असतं. त्याचबरोबर इथे अश्विनचा डबा घेऊन देखील त्याच्या रूममध्ये आलेले असते. तेव्हा इथे अश्विन फार खुश झालेला असतो तिच्यावर. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही अस्मिता असते ती आता इथे प्रतापला म्हणत असते की माझ्या अकाउंटचं काही बघितलं का, कशामुळे हे सर्व गोष्टी झालेल्या आहेत, असं इथे म्हटल्याबरोबर खरं इथे प्रताप म्हणतात, हो तेच बघितलं आहे मी आणि फोन देखील करून विचारलेला आहे, तू काळजी करू नको, असं इथे प्रतापने हुशारीने बोललेलं असतं. मात्र इथे सचिन म्हणत असतो, काय आहे ना, तिच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसे आहेत आणि त्याचा गैरवापर कोणी केला तर, असं इथे म्हटल्याबरोबर यांचं बोलणं सुरू असतं. तितक्यातच खरं तर इकडनं अर्जुन आलेला असतो. अर्जुन आल्याबरोबर इथे अस्मिताला म्हणत असतो, नेमकं अस्मिताला अकाउंटमधले पैसे आहेत का, दुसरेच कुणाला तरी हवे आहेत, असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिताला फार राग येतो. ती म्हणत असते, खरं तर ते माझं अकाउंट आहे आणि ते पैसे देखील माझे आहेत, त्यामुळे कुणाचाही मला बोलण्याचा संबंध नाही, असं इथे रागातच बोलून तिथून निघून गेलेली असते. आता इथे प्रिया देखील तिथेच उभा असते. त्यामुळे खरं तर प्रियाला तितक्यातच इथे कॉल आलेला असतो. आता इथे कॉल केलेला असतो तो म्हणजे तिने पाठवलेला असतं सदा आणि मैनाकडे एक माणूस पैसे देण्यासाठी. मात्र सदा आणि मैना तिथे नसल्यामुळे खरं तर या प्रियाला फार इथे टेन्शन आलेलं असतं. हे कुठे गेले असतील, काय झालं असेल, ह्यांना पैसे दिले हे सर्व काही झालं असेल का, ते सायली अर्जुनला जाऊन मिळाले असतील का, असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात इथे आलेले असतात. आता इथे प्रिया फोनवर बोलायला गेलेली असते आणि इकडे जी काही सायली असते ती इथे कल्पना आणि प्रतापला एक प्लॅन सांगत असतात. ती म्हणत असते की प्रियाला घरच्या सगळ्या चाव्या देऊन टाका, असं इथे म्हटल्याबरोबर खरं कल्पना अजिबात तयार झालेली नसते. तिला हे मान्यच नसतं. ती म्हणत असते की काय बोलते सायली तू, अगं चोराच्या हातात चाव्या दिल्यानंतर घराचं काय व्हायचं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी म्हणते म्हणून तरी द्या की चावी. तेव्हा खरं तर कल्पनाला सायलीवर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे खरं तर ती तयार झालेली असते. आता इकडे कल्पना खरं तर मुद्दामच इथे प्रियाला रागाच्या आवाजात हाक मारत असते. हाक मारून तिला बोलावून घेते. तेव्हा इथे
इथे प्रिया फार घाबरलेली असते. ती आता आल्याबरोबर कल्पना म्हणते तू अश्विनला ताबडतोब फोन कर आणि त्याला बोलवून घे. असं इथे म्हटल्याबरोबर खरं प्रियाला असं वाटत असतं की माझं कोणतं तरी सत्य बाहेर आलेलं आहे आणि ते सगळ्यांना कळल्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी होत आहेत असं इथे प्रियाला वाटलेलं असतं. आता इकडे धावतच खरं तर अश्विन आलेला असतो. अश्विन आल्याबरोबर म्हणत असतो काय झालं, मला कशाला एवढ्या गडबडीत बोलले. असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते मला पण माहीत नाही आणि घरचे मला पण सांगत नाही नेमकं काय झाले. तेव्हा इथे खरं तर कल्पना गेले काही दिवस मी बघते तन्वी सर्व जबाबदाऱ्या छान अशा पार पडते. मुद्दाम मी तिला काम सांगायची जास्तीचं, मात्र तिने चिडचिड न करता सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. त्यामुळे खरं तर मी तिच्यावर आणखी जबाबदाऱ्या टाकणार आहे. असं इथे म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो काय कोणत्या जबाबदाऱ्या. असं म्हणून खरं तर इथे असं म्हटल्याबरोबर अश्विन समोर मुद्दाम आता इथे जी काही कल्पना असते, कल्पना सायलीच्या हातातून चाव्या घेते आणि ते प्रियाच्या हातात ठेवते. आता हे असं झाल्यानंतर खरं तर अश्विन आणि प्रिया फार खुश झालेले असतं, कारण की घरच्या चाव्या त्याच्या बायकोकडे गेल्यामुळे खरं तर अश्विन इथे फार खुश असतो. मात्र इथे सायली खूप मोठं नाटक करते. आता इथे सायली म्हणत असते काय आई काय करताय तुम्ही आणि हिच्यावर विश्वास ठेवताय तुम्ही, काय चाललं तुमची एवढी घरची जबाबदारी तिच्यावर का देताय. तुम्हाला माहीत नाही का हे सगळं काही तिचे खोटे नाटक सुरू आहे, ती मुद्दाम सर्व काही करत आहे. किती वेळेस तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिने विश्वासघात केला. असं इथे खरं तर सायली रागातच बोलत असते. तेव्हा इथे प्रिया देखील म्हणते काय चाललंय सायली तुझा लहानपणीचा राग माझ्यावर का करतीस, घरच्यांचा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे, मग तू काय माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस, विश्वास ठेवून तर बघ ना. तेव्हा इथे सायली म्हणते अजिबात माझा तुझ्यावर विश्वास नाही, तुझा खरा चेहरा मला माहीत आहे, त्यामुळे ह्या चाव्या मी तुला अजिबात देणार नाही. असं म्हणून तिच्या हातातल्या चाव्या अक्षरशः इथे सायली हिसकावून घेत असते आणि इकडनं जी काही प्रिया असते ती इकडे चाव्या उडत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.